नाव सांगा. नमस्कार, मी विजय भागवतराव देशमुख, राहणार सातगाव भोसरी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. या तुरीसाठी तुम्ही सुरुवातीपासून RPS 76 धन्वंतरी कंपनीचं बीज प्रक्रिया केली होती का? बीज प्रक्रिया केल्यामुळं सोयाबीनच्या आधी तूर उगून आली. हां. त्याच्यानंतर दर 15 दिवसाला फवारण्या घेतल्या. सोयाबीन निघाल्यानंतर अशा 3 फवारण्या घेतल्या आणि त्याच्यामुळे ही तूर अतिशय स्ट्रॉंग आणि फ्लॉवरिंग जबरदस्त आलं. म्हणजे फुलांची संख्या किती फुलांची टक्के आहे? संख्या अजून 10-15% फक्त फुललेली आहे. हो का? 15 ते 20% हा अंदाजे. आणि ग्रॅन्युअलचं वापरलं का तुम्ही? ग्रॅन्युअल वापर केला पाणी देण्याच्या आधी. हा. RPS 76 चे ग्रॅन्युअल हां पाणी देण्याच्या आधी वापर केला. पाणी द्यायला त्याचा वापर केला. तुम्हाला ही माहिती कधी मिळाली होती? ही माहिती मला 2-3 वर्षापासून आहे, पण तुरीवर माझा हा पहिलाच प्रयोग. याच्यामध्ये काही मी तूर लावली नव्हती, बाकीच्या क्रॉपवर मी त्याचा प्रयोग केला होता आणि त्याचे रिझल्ट चांगले आले. आणि RPS 76 बद्दल तुम्ही समजा एकंदरीत खुश आहे, तर इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता मग? बाकी शेतकऱ्यांना मी हा संदेश देतो की तुम्ही बाकीचं काही करत बसल्यापेक्षा, मागणी 10-10 हजाराची औषधे आणल्यापेक्षा RPS 76 हे एक टॉनिक म्हणून आणि चांगलं इन्सेक्टिसाईडचंही काम करतं, बुरशीनाशकाचंही काम करतं. याच्यात मायक्रोन्युट्रियन्ट्स आहेत, झाडाची सर्वांगीण विकास आणि प्रतिकार शक्ती निर्माण, सशक्त झाड तयार होतं. म्हणून हे वापरा. म्हणजे ग्रॅन्युअल खत आणि RPS 76 फक्त वापरायचं? हो, बस बस बस. धन्वंतरी कंपनीबद्दल तुम्ही कंपनीचं RPS 76 आणि RPS 76 चे ग्रॅन्युअल्स, लिक्विड आणि ग्रॅन्युअल हे दोन्ही वापरायचे. म्हणजे एकंदरीत बीज प्रक्रियेपासून तर शेवटपर्यंत हे वापरलं तरी तुमचं क्रॉप चांगलं उत्पन्न देऊ शकतं. म्हणजे इतर रासायनिक खत काही वापरायची गरज नाही? काही गरज नाही, आवश्यकता नाही. माझ्या अनुभवानुसार आता हे क्रॉप पाहावं असे दिसतात, हे खूप जबरदस्त आहे. वापरून पाहायचं. हो. म्हणजे एकंदरीत समजा हो, इतर शेतकऱ्यांना काय संदेश आहे मग तुमचा? इतर शेतकऱ्यांना हाच संदेश आहे की RPS 76 चे ग्रॅन्युअल्स आणि लिक्विडचा वापर तुम्ही जर केला, तुमच्या खर्चात बचत होईल आणि उत्पन्नात वाढ होईल. धन्यवाद.